यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। आज दिनांक 13 मे 2024 रोजी अलिबाग येथे लक्षवेधी उपोषण करण्यात आलं होतं। हे लक्षवेधी उपोषण वामजे गावचे शेतकरी श्री नामदेव गोंधळी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर केलं होतं। हे लक्षवेधी उपोषण मौजे वामजे तालुका पनवेल जिल्हा रायगड या कॉरिडोर महामार्ग वसई विरार पनवेल अलिबाग महामार्गात जाणाऱ्या जमीन संदर्भात फसवणूक झाल्या कारणाने न्याय मिळावा म्हणून करण्यात आलं होतं। बघा, फसवणूक म्हणजे खरेदी खतात दिनांक 29/7/2020 रोजीच्या खरेदी खतात माझी फसवणूक झालेली आहे। मौजे वावंजे तालुका पनवेल जिल्हा रायगड येथील सर्वे नंबर 123/2 एकूण क्षेत्र 38.70 गुंठेपैकी मला रजिस्टर वाटणीपत्र 86/19/2008 नुसार व फेरफार 25/26 नुसार आलेली दक्षिणेकडील जमीन कॉरिडोर महामार्गात जाणारी एका कडेची जमीन मी विक्री केली होती। क्षेत्र 19.35 गुंठे एवढीच नावावर व्हायला पाहिजे होती, पण सर्वांनी संगनमताने म्हणजे सहदुय्यम निबंधक पनवेल 3 वर्ग 2 दोषी अधिकारी सगळेच त्याच्यातले नाही, दोषी अधिकारी भूमी अभिलेख कार्यालय पनवेल उप अधीक्षक विजय भालेराव त्यांचं नाव आहे। हे यांनी मोजणी झाल्यानंतर 3 दिवसाने जे आकारफोड पत्रक केलेले आहे त्यात त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल घडवलेले आहे व त्यानुसार मी विक्री केलेल्या श्री विक्रांत गिरीश संसारे यांना फक्त कॉरिडोर महामार्गाचे 7 गुंठे जमिनीचेच पैसे मिळतात। यावरून त्यांनी कप्रत नकाशातला हे मोठा तिकडे हे लावलाय नकाशा, त्यात आपण नंतर पाहू शकता। कप्रत नकाशाचा एक अंक खोडलेला आहे, पुसलेला आहे, कारण मोजणी झाल्यानंतर सदर जमिनीचे एजंट बालू सुर्वे व नितीन भोईर, त्यातील नितीन भोईर हा आला नव्हता, पण 3 दिवसांनी मोजणी झाल्यानंतर बालू सुर्वे हे आले होते व त्यांनी कप्रत नकाशा आणला होता। त्याच्यात वरील काकांच्या हिश्श्यात 2 अंक होता व माझ्या दक्षिणेकडला हिश्श्यात 1 अंक होता, पण त्यात 9 ते 10 गुंठे अतिक्रमण दिसत होतं। त्यामुळे मी सही करत नव्हतो, कारण काकांच्या उत्तरेकडील क्षेत्रात 9 ते 10 गुंठे अतिक्रमण असल्यामुळं व सदर जागा कॉरिडोर महामार्गाचा असल्यामुळं पुढे त्यांचं नुकसान होणार होतं, पण माझ्या हिश्श्यात 1 अंक होता, म्हणून पोट हिस्सा फेरफार 3667 अतितातडी पोट हिस्सा फेरफार 3667 मंजूर झाल्यानंतर माझ्या हिश्श्याला 123/2 हा पोट माझ्या हिश्श्याला 1 अंक असल्यामुळे माझ्या हिश्श्याला पोट हिस्सा नंबर 123/2चा 1 हा पडायला हवा होता व काकांच्या हिश्श्यात 2 अंक असल्यामुळे त्यांच्या हिश्श्याला उत्तरेकडल्या हिश्श्याला 123/2चा 2, पण आता जे मला त्यांनी कप्रत नकाशा देतात हे चुकीचं देतात। म्हणून त्यांनी कुठेतरी नामदेव गोंधळीने जे केलेलं आहे, नामदेव गोंधळीने मी दिलेला वाटणीपत्राचा नकाशा दस्त क्रमांक 86/19/2008 नुसार पान 11-15 वरील न जोडता भूमी अभिलेख कार्यालय पनवेल मधून काढलेला 20/11/2019 रोजीचा नकाशा बेकायदेशीर नकाशा जोडला आहे। खरेदी खत पान 25/39 वर व 21/9च्या पोट हिस्सा मोजणीत व दोन्ही हिस्से मी विक्रांत गिरीश संसारे यांना विक्री केली आहे असे दाखवले आहे, पण मी आजारातून बरा झाल्यामुळं आपण पकडले जाऊ या, कारण काकांचा हिस्सा उत्तरेकडले 17.70 जो रजिस्टर वाटणीपत्रानुसार आहे। रजिस्टर वाटणीपत्र पान 4-15 वर हे नमूद आहे। तो हिस्सा तर मी विक्री केलेला श्री विक्रांत गिरीश संसारे यांच्या नावावर झाला आहे 24/12/2021 रोजी, आणि माझा हिस्सा 24/8/2020 रोजी नावावर झालेला आहे। म्हणजे जमीन संपली, मग काकाला जमीन राहिली कुठे? मग त्यांनी मी विक्री केलेल्या जमिनीचा बोगस 7/12 वाढीव 7/12 हा श्री परशुराम सीताराम गोंधळी यांना करून दिला आहे। सदर जमीन महामार्गाच्या एका कडेची आहे, त्यामुळं षडयंत्र आखणाऱ्यांनी रजिस्टर वाटणीपत्रानुसार 7 गुंठे जमिनीचे पैसे हे माझे काका श्री परशुराम सीताराम गोंधळी याला दिले असते, पण हा सदर प्रश्न 8-10 वर्षांनी निर्माण झाला असता। त्यावेळी त्यांनी माझ्या मुलाकडली जमीन, मी तर आजारी होतो, माझा भरोसा नव्हता, त्यामुळे हे त्यांनी केलेलं आहे। आजारातून हा बराच होणार नाही या उद्देशाने त्यांनी केलेलं होते।
माझी मागणी उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके साहेब यांच्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी कारवाई करावी असा माझा आरोप आहे. कारण त्यांचं पत्र 2/11/2023 रोजीचं, त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी रामप्रहर व कृषीवल या 2 वृत्तपत्राला नोटीस दिली होती आणि त्यांचा सदर विक्रांत गिरीश संसारे व परशुराम सीताराम गुंजळे यांना पैसे द्यायचा विचार होता. हा मी आरोप करतो. पण मी त्यांना भेटलो, कारण मी आता विशेष दिवाणी दावा 270/2023 हा चालू आहे. त्यांना सांगितलं मी साहेब यांना पैसे वगैरे द्यायचे नाही, कारण जे आता जे फेरफार बनलेले आहेत तहसीलदाराने, विजय तलेकर साहेबांनी हे चुकीचं काम केलेलं आहे आणि आता जे फेरफार बनलेले आहेत त्याची 67 रद्द केलेलं आहे. त्यांनीच मला सांगितलं माझ्याकडे आता काय तुझं प्रलंबित काम नाही, पण तहसीलदारांनी माझा पूर्ववत सातबारा केला नाही. या कामी साम टीव्हीने बी संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवली. का चौकशी होत नाही? कारण सदर जे चुकीचा आकारफोड आहे त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बदल घडवलेला आहे. त्यानुसार मी विक्री केलेल्या श्री विक्रांत गिरीश संसारे यांना 7 गुंठ्याचे पैसे मिळतात. म्हणजे त्यांनी बदल घडवला आहे ना सरकारी कागदपत्रामध्ये. हे मोठी चूक केली आहे. आणि आता जे मी माहिती अधिकार मध्ये म्हणजे 26/10/2023 रोजीचं पत्र अप्पर जिल्हा दंडाधिकारी सन्माननीय संदेशजी शिर्के साहेब, सदर पत्रावर योगेशजी म्हशे साहेब यांची माझा भाऊ सुनील परशुराम गोंधळी याचा 1/2/2023 रोजीच्या अर्जावर कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री योगेशजी म्हशे साहेब यांनी 6/2/2023 रोजी सही केली होती व त्याच्या अनुषंगाने कारवाई करा असे त्यांनी आदेश दिले होते. पण त्या अनुषंगाने पोलीस उपआयुक्त परिमंडल 2 यांना पत्र दिलं होतं. कुणी? सन्माननीय संदेश शिर्के साहेब यांनी. त्याच्या पत्राचं उत्तर 3 पानी मला दिलेलं आहे. आणि गुन्हे विभागाचे जगदीश शेलकर साहेब यांना मी 2 वेळा भेटलेला आहे. त्यांनी पण सांगितलेलं आहे का मी उत्तर बरोबर दिलेलं आहे. त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी चुकीचा आकारफोड आहे व सदर तुम्ही दिवाणी दावा करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बदल केलेला आहे. पण त्यांनी साहेबांनी हे करायला पाहिजे, सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल हे काय त्यांनी लिहिलेलं नाही. त्याच्यात ही भूमिका तर माझा कोर्टात दावा तर आहेच. आता 11 जुलैला हे आहे आणि त्यामुळे मी अपील तर केलेलं आहे का सदर जे 26/10/2023 रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने साहेबांनी मला उत्तर दिलेलं आहे माहिती अधिकारमध्ये. पण त्यात त्यांनी चुकीचा आकारफोड लिहिलेला आहे. म्हणजे त्यांनी काहीतरी केलेलं आहे म्हणजे सरकारी कागदपत्रामध्ये आकारफोड झालं 21/9/2020 रोजीची मोजणी झाल्यानंतर. ते चुकीचं आहे. त्यानुसार कारण काकांचा आकारफोड मला दिलेला आहे, माझं काकानं दिलेलं आहे. म्हणून त्याच्या अनुषंगाने साहेबांनी त्यांच्यावर कारवाई करावी, जिल्हाधिकारी साहेबांनी.